नमस्कार, मी मंजिरी मलकरी शेवाळे, इयत्ता 5वी क ची विद्यार्थिनी. आज 15 ऑगस्ट निमित्त मी एका अशा वादाविषयी बोलणार आहे, ज्या वादाने पारतंत्र्याच्या अंधारात ताटकणाऱ्या भारतभूमीला स्वराज्याचा सूर्य दाखवला. ते वाद म्हणजेच भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. त्यांच्या व्यक्तिमत्वाला आणि त्यांच्या विचारांना वंदन करताना मला श्रीमद भगवद्गीतेतला एक श्लोक प्रकर्षाने आठवतो, जो श्लोक गीता रहस्य या ग्रंथाचा आणि टिळकांच्या संपूर्ण आयुष्याचा पाया होता. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, ना कर्मफल हेतुर्भुर्ना ते संगस्त कर्मणी. याचा अर्थ असा होतो, हे मानवा, तुला केवळ कर्म करण्याचा अधिकार आहे, त्याच्या फळावर तुझा अधिकार नाही. म्हणून फळावर अपेक्षा ठेवून तू कर्म करू नकोस आणि कर्म न करण्याचा आळसाचा मार्गही निवडू नकोस. हाच कर्मयोग टिळकांनी स्वतःच्या आयुष्यात अचूक आणला. देशाची सेवा करणे हे त्यांनी आपले आद्य कर्तव्य मानले व फळावर अपेक्षा न ठेवता ते अविरत लढत राहिले. ब्रिटिश सरकार विरुद्ध बंड पुकारताना त्यांनी जी सिंहगर्जना केली ती आजही आपल्या अंगावर रोमांच उभी करते. स्वराज्य, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणार. ही केवळ घोषणा नव्हती, तर ती गुलामगिरीमध्ये जगणाऱ्या करोडो भारतीयांच्या मनाला दिलेली ही एक संजीवनी होती. टिळकांचे शब्द म्हणजे जणू धबधबते निखारे होते. टिळकांनी केसरी आणि मराठा या वृत्तपत्रांच्या माध्यमातून ब्रिटिश सरकारच्या जुलमी राजवटीवर आपल्या लेखणीने आसू डोळले. सरकारचं डोके ठिकाणावर आहे का? सरकारचं डोके ठिकाणावर आहे का? असा थेट सवाल विचारण्याचे धाडस फक्त आणि फक्त लोकमान्यच करू शकत होते. ते फक्त राजकीय नेते नव्हते, तर ते एक द्रष्टे समाज सुधारक होते. समाजात एकी निर्माण व्हावी, लोकांनी एकत्र येऊन देशाचा विचार करावा, यासाठी त्यांनी गणेशोत्सव आणि शिवजयंती या उत्सवांची सुरुवात केली. घरात बंदिस्त असलेला समाज या उत्सवाच्या निमित्ताने रस्त्यावर आला आणि तेथूनच एक राष्ट्रवादाची मोठी लाट निर्माण झाली. टिळकांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी चतुसूत्रीचा मंत्र दिला: स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार. हे देश सेवेचं व्रत चालवताना टिळकांना मंडालेच्या तुरुंगात 6 वर्षाची काळ्या पावण्याची शिक्षा झाली. तिथल्या प्रतिकूल परिस्थितीतही हा महामानव डगमगला नाही, तर तिथे त्यांनी गीता रहस्यासारखा एक महान ग्रंथ लिहून जगाला कर्मयोगाचे महत्त्व पटवून दिले. टिळकांचे आयुष्य म्हणजे त्याग, निष्ठा आणि धैर्याचे दुसरे नाव होते. अशा या महापुरुषाला वंदन करताना मी एवढेच म्हणेन: अखंड ज्यांचे आयुष्य गेले, अखंड ज्यांचे आयुष्य गेले देशसेवेच्या कामी, अखंड ज्यांचे आयुष्य गेले देशसेवेच्या कामी, अशा या महापुरुषाच्या चरणी नतमस्तक होतो आम्ही, नतमस्तक होतो आम्ही. अशा अनेक नेत्यांनी आपल्या देशासाठी आपले बलिदान दिले. म्हणून मी माझ्या भारताबद्दल एवढेच म्हणू शकते: स्वर्ग से सुंदर देश हमारा, भारत जिसका नाम, धरती अंबर पर्वत नदिया है जो इसकी शान. जय जय हिंद के नारों से हो धरती गुंजित आज, इसके नूर को देखे हम सब शीश झुकाए आज. हिंद का झंडा ऊंचा उठाकर मिलकर गाए गान, धरती अंबर पर्वत नदिया है जो इसकी शान, है जो इसकी शान. जय हिंद, जय भारत. धन्यवाद.